Good morning one and all. Today we are going to discuss Unit 3.3 Eco-Friendly Celebrations. What is meant by eco-friendly? Eco-friendly means not harmful to the environment. Eco-friendly म्हणजे काय? पर्यावरणाला कोणतीही हानी न होऊ देता केलेले जे उत्सव आहेत त्याला आपण म्हणतो eco-friendly celebrations. Okay. Now tell me, what do we see on this page? Yes, we see a letter and we see also various dishes and decorations. Now tell me, when do we see these all things? Yes, we see on Diwali festival. Here Sharva is writing a letter to her cousin Atharva who lives in America. Do you write a letter to your cousin and friends? तुम्ही कधी पत्र लिहिलात का तुमच्या मित्राला, मैत्रिणीला किंवा तुमच्या चुलत भावंडाला? मग पत्र कसं लिहायचं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपण ते पाहणार आहोत. ओके. या ठिकाणी पत्राची सुरुवात केलेली आहे दिनांकापासून 25 सप्टेंबर 2015. तर ज्यावेळेस आपण दिनांक लिहितो त्यावेळेस पूर्ण महिना त्या ठिकाणी लिहायचा आहे. 25 सप्टेंबर 2015 या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण ज्या दिवशी पत्र लिहित आहोत तो दिनांक लिहिला तरी या ठिकाणी चालेल. उदाहरणामध्ये 13 और 14 डिसेंबर 2020. ठीक आहे. नंतर ठिकाण लिहायचं आहे पुणे. ठीक आहे. तर हे तुम्हाला राईट साईडला दिलेलं आहे. तर पत्राची सुरुवात सुद्धा आपल्याला डाव्या बाजूनीच करायची आहे. मग नंतर आपण पत्र कुणाला लिहित आहोत त्याला सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन कुणाला लिहित आहोत ते या ठिकाणी दिलेलं आहे. डिअर अथर्व. या ठिकाणी पहिलं जे अक्षर आहे ते तुम्हाला कॅपिटल लिहायचं आहे. डी आणि ए या ठिकाणी कॅपिटल लिहायचं आहे. मग नंतर आता हे फॅमिली फ्रेंड आहे म्हणून या ठिकाणी डिअर अथर्व किंवा आपण आईला लिहित असेल, वडीलधाऱ्या माणसाला लिहित असेल तर आपल्याला त्या ठिकाणी डिअर फादर, डिअर मदर अशा पद्धतीने उल्लेख करायचा आहे. जर कोणतं ऑफिशियल लेटर लिहायचं असेल तर आपण काय लिहू मग? रेस्पेक्टेड मॅडम, रेस्पेक्टेड सर अशा पद्धतीने या ठिकाणी सॅल्युटेशननी सुरुवात करायची आहे. नंतर आहे इंट्रोडक्शन. आय रिसीव्ड युअर लेटर. हे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. इट्स रिअली अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. प्लीज राईट टू मी मोर अबाउट इट. या ठिकाणी शर्वा पहिल्यांदा अथर्वला काय म्हणत आहे? अभिनंदन, मला तुझे पत्र मिळाले. आणि पहिल्यांदा तो काय करत आहे? त्याला अभिनंदन का करत आहे? कारण अमेरिकेत राहून सुद्धा अथर्वनी काय केलेलं आहे? पर्यावरण पोषक गणेश उत्सव साजरा केलेला आहे. आणि हे खरोखरच कसं आहे? आश्चर्यकारक आहे. त्याला खूप आश्चर्य वाटतो शर्वाला. म्हणून तो लिहित आहे मला खूप आश्चर्य वाटत आहे आणि कृपा करून मला त्याबद्दल अधिक माहिती तू पत्राद्वारे कळव किंवा लिही असं शर्वानी पहिल्यांदा लिहिलेलं आहे. हिअर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अन इको फ्रेंडली दिवाळी. आणि शर्वा काय म्हणत आहे या ठिकाणी की मी सुद्धा किंवा आम्ही सगळे सुद्धा या ठिकाणी इको फ्रेंडली दिवाळी साजरा करण्याचं नियोजन करत आहोत. आर यू सरप्राइज्ड? आणि तुला हे आश्चर्य वाटत नाही ना? Yes, we are actually planning a Diwali without crackers. But of course with delicious traditional snacks, mouth-watering chaklis, anarashas, karanjis and ladus. पहा, आम्ही सुद्धा या ठिकाणी काय करत आहोत? फटाक्याशिवाय दिवाळी साजरा करणार आहोत. पण स्वादिष्ट असलेले पदार्थ किंवा तोंडाला पाणी येणारे सारखे जे चकल्या, अनारसे, करंज्या यांच्यासोबत आम्ही दिवाळी बनवणार आहोत असं शर्वा अथर्वला पत्रामध्ये लिहितो.
To make up for the crackers, we are going to make a beautiful paper lantern at home. Paper lantern. What is mean by paper lantern? ज्याला आपण आकाश कंदील किंवा आकाश दिवा असं म्हणतो. I am also going to make a model of Fort Raigad. Model means नमुना किंवा प्रतिकृती. I am collecting some pictures and a lot of information about Raigad. फटाके उडवणे भरून काढण्यासाठी शर्वानी एक सुंदर कागदी आकाश दिवा घरी बनवणार आहेत. मी सुद्धा रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करणार आहे आणि रायगडाची माहिती शर्वानी काय केलेली आहे, गोळा करून ठेवलेली आहे आणि त्याचे चित्रही तुम्हाला या पेजवर दिसत आहेत. When are you planning to come to India? We are all waiting to meet you. Remember bro, we are not just cousin, we are friends too. तू भारतात कधी यायचं नियोजन करत आहेस? आम्ही सर्वजण तुला भेटण्याची वाट पाहत आहोत आणि लक्षात ठेव भावा, आपण फक्त चुलत भावंडच नाही तर मित्र सुद्धा आहोत, असे शर्वा अथर्वला म्हणत आहे. I always love to read your letters. Atharva, I have heard a lot about Thanksgiving and Halloween in the US. I am really curious to know more about them. Please do write to me. पहा, शर्वा या ठिकाणी म्हणत आहे की मला नेहमीच तुझे पत्र वाचायला आवडतात. अथर्व, मी अमेरिकेतील एक सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणजेच कोणता आहे तो, थँक्स गिव्हिंग. अमेरिकेमध्ये जे थँक्स गिव्हिंग हा सण साजरी करतात ते कशामुळे साजरी करतात, का साजरी करतात, की हा जो सण आहे तो एक अमेरिकेतील सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. या दिवशी सगळे लोक त्या ठिकाणी चांगलं आरोग्य व पिकासाठी देवाचे आभार मानतात आणि हा दिवस नोव्हेंबरमधला चौथा गुरुवार असतो. नोव्हेंबरमधला चौथ्या गुरुवारी दरवर्षी त्या ठिकाणी थँक्स गिव्हिंग हा सण साजरा केला जातो. त्याच पद्धतीने आहे हॅलोवीन. हॅलोवीन म्हणजे या सणाला मुले भूत चिटकिणींचे पोशाख घालून साजरी करतात आणि हा सण 31 ऑक्टोबरला साजरी करतात किंवा 31 ऑक्टोबरची रात्र जी आहे ते हॅलोवीन हा सण त्या ठिकाणी साजरा करतात. आणि शर्वाला याबद्दलची माहिती जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे असं पत्रामध्ये लिहितो आणि कृपया मला अवश्य लिही असं ती लिहिते शर्वा अथर्वला. आणि शेवटी या ठिकाणी काय लिहिलेलं आहे पहा शर्वानी, कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू, लव टू डिअर ओजस आणि युअर्स लविंगली शर्वा. तर अशा पद्धतीने शर्वा काका आणि काकूला माझा नमस्कार आणि प्रिय ओजसला स्नेह असं लिहून पत्राची शेवट करते. नाव ऑन पेज नंबर 61 पॉइंटर्स. फर्स्ट क्वेश्चन गिवन, गेस द मीनिंग ऑफ. फर्स्ट, अमेझिंग. व्हॉट इज मीन बाय अमेझिंग? व्हेरी सरप्रायझिंग. हो की नाही, आश्चर्यकारक ज्याला आपण म्हणतो. सेकंड आहे सेलिब्रेटेड. सेलिब्रेटेड मीन्स टू प्रेज अँड ऑनर इन पब्लिक. उत्सव किंवा समारंभ साजरी करणे. थर्ड आहे क्रॅकर्स. क्रॅकर्स मीन्स फायर वर्क दॅट बर्स्ट विथ अ शार्प नॉईज, ज्याला आपण फटाके असं म्हणतो. खूप मोठा आवाज येतो की नाही आग लावल्यानंतर. फोर्थ आहे पेपर लँटर्न. मीन्स अ पोर्टेबल लॅम्प मेड अप ऑफ पेपर, ज्याला आपण आकाश दिवा किंवा आकाश कंदील असं म्हणतो. सेकंड क्वेश्चन गिवन हिअर, लिस्ट द इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम ईच पॅरेग्राफ ऑफ द लेटर. पा जे लेटरमध्ये पॅरेग्राफ दिलेले आहेत, देर आर 5 पॅरेग्राफ्स इन दिस लेटर आणि या 5 पॅरेग्राफमधून तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स त्या ठिकाणी काढायचे आहेत, लिहायचे आहेत. मग पहिल्या पॅरेग्राफमध्ये कोणता आहे महत्त्वाचा पॉईंट असं वाटतो तुम्हाला, ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, इन फर्स्ट पॅरेग्राफ, इको फ्रेंडली सेलिब्रेशन ऑफ गणेश उत्सव इन अमेरिका. हा पहिल्या पॅरेग्राफमध्ये महत्त्वाचा मुद्दा किंवा पॉईंट असल्यामुळे तो पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. इन सेकंड पॅरेग्राफ, दिवाळी विदाउट क्रॅकर्स.
Diwali with traditional snacks. In third paragraph, making a beautiful paper lantern model of Fort Raigad. मग चौथ्या पॅराग्राफमध्ये कोणती महत्त्वाची पॉईंट आहे? वेटिंग टू मीट अथर्व, more like friends that cousins. And in last paragraph, that is Thanksgiving and Halloween. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक पॅराग्राफमधलं महत्त्वाचं पॉईंट त्या ठिकाणी लिहायचं आहे. थर्ड क्वेश्चन, लिस्ट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेट एनी 5 अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन. काय करायचं आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला? लिस्ट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेट, आपण जे जे सण साजरी करतो त्याची तुम्हाला काय करायचे आहे? नावे लिहायचं आहेत. कोणतेही 5 सणांची नावं लिहून त्याचे महत्त्वाचे भाग सांगायचे आहेत किंवा त्या सणाला आपण काय काय करतो, कसं साजरी करतो त्याविषयीची माहिती शॉर्टमध्ये लिहायचं आहे. तर पहा, तर मग तुम्ही कोणकोणती सण लिहू शकता? पहा, लिस्ट ऑफ फेस्टिवल्स. फर्स्ट मकर संक्रांती, सेकंड होली, थर्ड रक्षाबंधन, फोर्थ दशेरा अँड फिफ्थ गुढीपाडवा. दीज आर द फेस्टिवल्स. मग आता आपण नावे लिहिली, पण त्यांचे आपल्याला काय करायचं आहे? इम्पॉर्टंट पार्ट्स लिहायचे आहेत. मग मी तुम्हाला या ठिकाणी एका सणाविषयीची माहिती सांगणार आहे. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही बाकीच्या सणांची माहितीसुद्धा वहीमध्ये लिहायची आहे. फर्स्ट आपण घेतलेला आहे मकर संक्रांती. ओके. It is generally celebrated on 14th of January every year. ओके नाही, दरवर्षी आपण 14 जानेवारीला हा सण साजरी करतो. It is also known as the kite festival because on this day people fly kites. It is a major harvest festival celebrated in various parts of India. ओके नाही, आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हा सण साजरा केला जातो आणि या सणाला आपण पतंगही उडवतो, म्हणून पतंग उडवण्याचा सणसुद्धा आपण याला म्हणू शकतो. दिस फेस्टिवल युनाइट्स वन अँड ऑल फॉरगेटिंग द पास्ट ग्रीव्हन्सेस बाय डिस्ट्रीब्युटिंग तिल अँड गुळ. तुम्हाला माहिती आहे की या सणाला आपण तिळगुळ देऊन हा सण साजरा करतो, एकमेकांना गोड गोड बोलतो. तर अशा पद्धतीने मकर संक्रांती हा पहिला सण आपण घेऊन त्याचे इम्पॉर्टंट काही बाबी काही माहिती लिहिलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने बाकीचे सण लिहून तुम्हाला त्याची माहिती लिहायची आहे. तर टोटल तुम्हाला किती लिहायचे आहेत? 5. यू हॅव टू राईट 5 फेस्टिवल्स अँड देअर इम्पॉर्टन्स. ओके. नाउ फोर्थ क्वेश्चन, क्विज द टीचर ॲज शोन ऑन पेज 40. यू मे ॲड द फॉलोइंग क्वेश्चन्स टू युअर क्विज. आपण पहिल्या भागामध्ये सुरुवातीला पेज नंबर 40वर काय केलेलं आहे? तुम्ही ओके नाही, पान नंबर 40वर दाखवल्याप्रमाणे शिक्षकांना प्रश्न विचारा आणि तुम्ही त्यात काही प्रश्न मिळवू शकतो. आणि ते कोणते प्रश्न तुम्ही मिळवू शकतो या ठिकाणी दिलेलं आहे. पेज नंबर 40वर काय दिलेलं आहे? क्विज युअर टीचर. व्हॉट डज डॅश मीन और व्हॉट इज मीनिंग ऑफ डॅश. ओके नाही, तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळला तर तुम्ही विचारणार व्हॉट डज डॅश मीन. तर अशा पद्धतीचे सगळे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला पेज नंबर 61 जे फोर्थ क्वेश्चन आहे हे क्वेश्चनसुद्धा ॲड करायचं आहे आणि ते पूर्ण लिहायचं आहे. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 5th, डिस्कस द फॉलोइंग. A. Which festivals do we celebrate on a large scale? Yes, which festivals we celebrate on large scale? We celebrate Diwali, Holi, Ganesh Utsav, Dashera. Like this we write here. Okay. B question. Choose any one festival and decide which part of the festival are eco-friendly and which are not eco-friendly. See page number 63. Now see on page number 63 you have given eco-friendly. Eco-friendly ची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे तुम्हाला वाचायचं आहे आणि वाचून त्यामध्ये कोणतं इको-फ्रेंडली आहे आणि कोणतं नाही ते तुम्हाला लिहायचं आहे. पहा,
बी प्रश्नाचं उत्तर, होली इज अ फेस्टिवल ऑफ कलर्स. हो की नाही. आपण होली हा सण घेतलेला आहे, तर होली या सणामधलं कोणतं जे पार्ट आहे तो इको फ्रेंडली आहे आणि कोणतं पार्ट इको फ्रेंडली नाही हे आपल्याला सांगायचं आहे. मग होळीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या रंगाचा वापर करून आपण होळी करून रावण वगैरे जाळतो, तर अशा पद्धतीने साजरा करतो. तर ते तुम्हाला लिहायचं आहे. होली इज अ फेस्टिवल ऑफ कलर्स. व्हेन वी यूज नॅचरल कलर्स वी सेलिब्रेट इको फ्रेंडली. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक, पर्यावरणाला कोणतीही हानी न करता केलेले उत्सव. हो की नाही. जर आपण होळीमध्ये नॅचरल कलर्स घेतलो तर तो सण कसा होणार आहे, इको फ्रेंडली. नैसर्गिक रंगाचा वापर करून आपण जर हा सण साजरा केलो तर तो इको फ्रेंडली होणार आहे. अँड इट इज गुड फॉर नेचर ॲज वेल ॲज ह्युमन बीइंग्स. हा याच्यातला इको फ्रेंडली भाग आहे. आता नॉन इको फ्रेंडली कोणता आहे, when we use artificial colors, that is chemicals, then we disturb the environment. It is harmful to all of us. पण नैसर्गिक कलर रंग घेऊन जर आपण इको फ्रेंडली केलं तर त्यापासून कोणालाही हानी होणार नाही. पण आपण जर रासायनिक रंगाचा वापर त्या ठिकाणी केलं तर त्याचा दुष्परिणाम आपल्या पर्यावरणावर किंवा सगळ्यावर होऊ शकतो. म्हणून हा कसा आहे, नॉन इको फ्रेंडली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सी, 5th C. व्हॉट कॅन वी डू टू सेलिब्रेट फेस्टिवल्स इन अँड इको फ्रेंडली वे. पहा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, आपण काय करायला पाहिजे जे आपल्याला सण हे इको फ्रेंडली साजरी करता येतात. मग तुम्ही काय काय करू शकता. Eco-friendly means not harmful to the environment. We can celebrate festivals eco-friendly by various ways. We can make people aware of about these festivals. On Holi, we can appeal people to use natural colors. We can celebrate Diwali without crackers. ओके नाही. तर होली हा सण इको फ्रेंडली साजरा करण्यासाठी आपण लोकांना जागरूक करू शकतो, त्यांना माहिती सांगू शकतो की क्रॅकर्स म्हणजे फटाके वाजवल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्या पर्यावरणावर होतात, वातावरणावर होतात. हो की नाही. मोठा आवाज येतो, विषारी वायू त्यामधून धूर निघतो. तर त्याचे हे जे दुष्परिणाम आहेत आपण इतरांना पटवून देऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण होली हा सण इको फ्रेंडली साजरा करू शकतो. ओके. नाव 6th क्वेश्चन. Think of a modern festival and new ways of celebrating it. For example, a reading festival. पहा 6th क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, एखादा आधुनिक उत्सव सांगून तो कसा साजरा करावा ते लिहा. आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्हाला उदाहरणा दाखल दिलेलं आहे, अ रीडिंग फेस्टिवल. जसं आपण दिवाळी हा सण साजरा करतो, गणेश उत्सव हा सण साजरा करतो, मग तसा नवीन कोणता सण तुम्हाला सांगता येईल का. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे उदाहरण अ रीडिंग फेस्टिवल. तर याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल. अ रीडिंग फेस्टिवल एक आपण पाहूयात सुरुवातीला. अ रीडिंग फेस्टिवल इज अ फेस्टिवल ऑफ नॉलेज. ऑन दिस डे एव्हरीवन रीड्स समथिंग. People buy new books. The children, young and grown-ups also take part in this festival. They only read on this day. They do not work. This is celebrated to develop the reading habits among the people. ओके नाही. वाचन दिन जसं आपण साजरा करतो अगदी त्याच पद्धतीने वाचनाचा सण सुद्धा साजरी करू शकतो. मग त्या दिवशी आपण लहान मुलं, मोठी माणसं सगळेजण दिवसभर वाचन करून हा सण साजरा करतो किंवा करू शकतो. मग अशा पद्धतीचं दुसरं तुम्हाला उदाहरण सांगता येणार आहे का. अ रीडिंग फेस्टिवल नंतर अ हेल्पिंग फेस्टिवल. ओके नाही. एकमेकांना मदत करून आपण एखादा दिवस ठरवून त्या दिवशी आपण एकमेकांना मदत करू शकतो आणि तो अ हेल्पिंग फेस्टिवल म्हणून साजरा करू शकतो. ओके. नाव 7th क्वेश्चन. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. We are going to make a beautiful paper lantern at home. I am going to make a model of Fort Raigad. Now here,
Note that the phrases we are going to or I am going to show future plans. ओके, असे जे वाक्य असतात ते आपल्याला फ्युचर प्लॅन्स दाखवतात. त्या घटना पुढे घडायच्या आहेत या गोष्टीची आपल्याला माहिती होते. ओके, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस मिनिंगफुली. मग तुम्हाला इथं या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे, अर्थपूर्ण लिहून पुन्हा लिहायचे आहेत. आवर टीचर इज गोइंग टू डॅश डॅश. या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार, आवर टीचर इज गोइंग टू टेल मी अ स्टोरी. ओके, नाउ सेकंड, माय फादर इज गोइंग टू डॅश डॅश. माय फादर इज गोइंग टू buy a new car. And last one here given, my grandmother is going to dash dash. My grandmother is going to show us a PPT. ओके नाही, अशा पद्धतीचे जे वाक्य आहेत ते आपल्याला भविष्यामध्ये काय गोष्टी आपल्यासोबत घडणार आहेत त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. ओके, नाउ नेक्स्ट पेज, ऑन पेज नंबर 62. Write a letter to your friend or cousin using the following format. तुम्हाला काही खाली आराखडा दिलेला आहे तर तो आराखडा वापरून तुमच्या मैत्रिणीला किंवा चुलत भावाला बहिणीला पत्र लिहायचं आहे. पहा, what is the format of this letter? First here given date, place, then my dear dash dash dash, hi or hello, thanks for your letter, or I received your letter. It was nice to know that dash, or I was sorry to hear that dash dash. Please tell me about dash. I am or we are planning to dash dash. I am or we are also going to dash dash. You know my friend or friends dash dash, he or she is or they are going to dash dash. When you come here we will dash dash. How are you or how are dash dash. Question mark. Give my regards to dash and love to dash. Yours or yours lovingly dash dash. तर अशा ठिकाणी तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे तर तो तुम्हाला लिहून पूर्ण करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहून दिलेलं आहे. 20 December 2020. अ लेटर टू कझिन. आपल्या उत्तर इथं काय दिलेलं आहे, अ लेटर टू कझिन. सुरुवात कशी करणार तुम्ही, दिनांकापासून, डेटपासून. ओके, लेफ्ट साईडलाच दिनांक लिहायचा आहे आणि पूर्ण लिहायचं आहे 20 December 2020. मी तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंडला लिहू शकता, मैत्रिणीला लिहू शकता. ओके, आफ्टर डेट यू हॅव टू राईट place. Okay, 20 December 2020, Latur. After that, dear Shaurya, D capital and S also capital. Okay, here Sarthak is writing a letter to his cousin Shaurya. Okay, I received your letter. It was nice to know that you have celebrated Holi, a festival of colors without water in your village. Please tell me more about your eco-friendly celebration of Holi. Here we are facing a high shortage of water. या ठिकाणी सार्थक शौर्यला लिहत आहे की तुझं पत्र मला मिळालेलं आहे आणि मला खूप आनंद झाला तुझं पत्र वाचून की तू होळी हा जो सण आहे, हा जो फेस्टिवल आहे, तो काय केलेला आहेस, पाण्याशिवाय साजरे केलेला आहेस. आणि ते ऐकून मला खूप छान वाटलं की तू इको फ्रेंडली होळी सेलिब्रेशन केलेलं आहे. तर हिअर वी आर फेसिंग अ हाय शॉर्टेज ऑफ वॉटर. मेनी पीपल इन माय सिटी आर नॉट गेटिंग इवन ड्रिंकिंग वॉटर. दॅट इज वाय मी अँड some of my friends are planning to make people aware of about importance of saving water. Friend, you know that we can't live without water. Water is essence of life
We are also going to tell people about water harvesting. I have also done rainwater harvesting in my house. Now we don't let rainwater run waste. We preserve it in tanks and ponds. We all have to save this gift of nature for coming generation. Saving water is saving life. So save water for better future. हो की नाही? या ठिकाणी सार्थक सांगितलेलं आहे की आमच्या गावामध्ये सुद्धा पाण्याचं खूप तुटवडा आहे. आम्हाला काही लोकांना पाणी पिण्यासाठी सुद्धा भेटत नाही आणि त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, पाण्याशिवाय सण साजरी करण्याचं ठरवलेलं आहे. हो की नाही? पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. पाण्याचं महत्त्व या ठिकाणी सार्थकने लिहिलेलं आहे. तर पाण्याविषयीची माहिती, त्याचं महत्त्व या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि आपल्याला पाणी जपून ठेवणं खूप आवश्यक आहे असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि लास्ट पॅराग्राफमध्ये पहा, व्हेन आर यू कमिंग टू माय सिटी? कम ऑन एनी वीकेंड्स. आय विल शो यू जलयुक्त लातूर movement. It is a unique Latur pattern. Many people are helping in this movement by giving money. My school has given 1 lakh rupees. पहा, या ठिकाणी सार्थक त्यांनी केलेल्या जलयुक्त लातूर या प्रकल्पाची माहिती सांगितलेला आहे. Lastly, how are Aji and Azoba? Give my regards to your parents and love to little Mayank. तर अशा पद्धतीने पत्राची शेवट केलेली आहे आणि शेवटी लिहिलेलं आहे युअर्स लविंगली सार्थक. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला पत्र वहीमध्ये लिहायचं आहे. नाउ रीड अँड रिमेंबर ऑन पेज नंबर 63. इको फ्रेंडली. 9th ॲक्टिव्हिटी, रीड अँड रिमेंबर इको फ्रेंडली सांगितलेलं आहे तुम्हाला. इको फ्रेंडली मीन्स पर्यावरण पोषक. इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. वेन समथिंग इज इको फ्रेंडली, इट इज गुड फॉर द अर्थ, फॉर ह्युमन बीइंग्स अँड ऑल अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ. इट डज नॉट पोल्यूट और डॅमेज एअर, वॉटर, सॉइल और लँड. पर्यावरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पर्यावरणामध्ये जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानव आहेत किंवा पृथ्वीवर जे सजीव आहेत त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? पर्यावरण. मग पर्यावरण पोषण म्हणजे पर्यावरणाला हानिकारक नसणे. जेव्हा काहीतरी पर्यावरण पोषक असते तेव्हा ते पृथ्वीसाठी, मानवासाठी आणि पृथ्वीवरील सर्व सजीवासाठी चांगलं असतं. त्यामुळे हवा, पाणी, माती किंवा जमिनीचं प्रदूषण होत नाही किंवा त्याचं नुकसानही होत नाही. त्याला आपण म्हणतो पर्यावरण पोषक. इन व्हॉट वेज कॅन यू डू समथिंग दॅट इज इको फ्रेंडली? कोणत्या मार्गाने तुम्ही एखादी गोष्ट पर्यावरण पोषक करू शकता? हाऊ कॅन यू बी अन इको फ्रेंडली पर्सन युअर सेल्फ? तुम्ही स्वतः पर्यावरण पोषक व्यक्ती कसं बनू शकता? To be eco-friendly, you use resources like food, water, electricity carefully without wasting them. पर्यावरण पोषक बनण्यासाठी तुम्ही अन्न, पाणी, वीज यासारखे स्रोत काळजीपूर्वक त्यांना वाया न घालवता वापरता. You avoid using toxic chemicals and materials like plastic. You help to grow more trees and care for the animals in your neighborhood. तुम्ही विषारी रसायने आणि प्लास्टिकसारखे पदार्थ वापरायचे टाळता. तुम्ही झाडे वाढवायला मदत करता आणि आपल्या शेजारील प्राण्यांची काळजी घेता. हो की नाही? आपल्याला माहिती आहे प्लास्टिक हा खूप आपल्या पर्यावरणाला घातक घटक आहेत, म्हणून आपण त्याचा वापरसुद्धा आता खूप कमी केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पर्यावरण पोषक बनायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. नेक्स्ट पॉईंट आहे या ठिकाणी, सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स. नैसर्गिक रंगाने होळी साजरा करा. तुम्ही पर्यावरण पोषक कधी ठरणार आहात? ज्यावेळेस तुम्ही पर्यावरणाला कोणतीही हानी करणार नाही. तर पहिल्यांदा आपण पाहिलेलं आहे
इको फ्रेंडली. आता दुसऱ्यांदा आपण पाहत आहोत सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स. पहा, ग्रेट अ कपल ऑफ medium sized beetroots and soak them in a little water. After a while, you will get a beautiful dark pink red color. Add it to a bucket full of water. तुम्ही होळी खेळलेला आहात बऱ्याच वेळेस, हो की नाही? आपण दरवर्षी होळी खेळतो, पण त्यासाठी आपण रंग कोणते वापरतो? रासायनिक. पण आता आपल्याला काय करायचं आहे? नॅचरल कलर्स वापरायचं. आणि ते कसं तयार करायची त्याची माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे बीट, तुम्हाला माहिती आहेत बीटरूट आपण जे खातो, हो की नाही? बीट बारीक किसा आणि ते थोड्या पाण्यात भिजवा. थोड्या वेळानंतर तुम्हाला सुंदर गडद गुलाबी लाल रंग मिळेल आणि तो रंग जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे? बादलीभर पाण्यात मिसळायचा आहे. कीप द पेटल्स or the flame of the forest, that is पळस, flowers in water for a few hours. You will get a very pretty orange color. The red jasmine, that is hibiscus flowers, will give a deep red color. पहा, नॅचरल कलर कसं तयार करायचे आहेत? पहिल्यांदा तर बीट पासूनचं पाहिलं होतं, या ठिकाणी दुसरं दिलेलं आहे. पळसाची जी पाने आहेत ते काही तास आपल्याला पाण्यात भिजत घालायचे आहेत. त्यापासून आपल्याला कोणता रंग मिळतो? नारंगी. आणि त्याच पद्धतीने लाल जास्वंदाच्या फुलाने आपल्याला गडद लाल रंग मिळेल. नंतर एक मार्ग दिलेला या ठिकाणी रंग बनवायचा. ड्राय द पेटल्स ऑफ झेंडू, दॅट इज मॅरीगोल्ड फ्लावर्स इन अ शेड. देन यू कॅन पावडर देम टू गेट अ ड्राय कलर पावडर. You can add this powder to water to get a wet color. सावलीमध्ये झेंडूची फुले वाळवायची आहेत. नंतर त्याला वाटून कोरडी रंगाची बुकटी करून ओला रंग मिळवण्यासाठी तुम्हाला ते बुकटी पाण्यात मिसळायची आहे. त्यापासून आपल्याला कोणता रंग मिळेल? पिवळे जर फुलं असतील तर पिवळा रंग मिळेल, हो का नाही? लाल फुलं असतील तर लाल रंग मिळेल. Dry the leaves of neem, mint, coriander, spinach, etc. in shade to get a dry green powder. If you crush or grind the fresh green leaves, you get a green paste. If you add the paste to water, you get green water. पहा, हिरवा रंग तुम्हाला कसं मिळणार आहे? काय करायचं आहे तुम्हाला हिरव्या रंगासाठी? कडुलिंबाची पानं घेऊन काय करायचं आहे? त्याला वाटायची आहेत. कोरडी बुकटी जर मिळवायची असेल तर आपल्याला पानं सुकवावे लागतील सावलीमध्ये. उदाहरणामध्ये कडुनिंब, पुदिना, कोथिंबीर, पालक यांची पाने सावलीत वाळवा. जर तुम्ही हिरवी पाने चुरा केलात किंवा दळलात तर तुम्हाला हिरवे ओले मिश्रण मिळेल. जर तुम्ही हे ओले मिश्रण पाण्यात मिसळले तर तुम्हाला हिरवे रंग मिळते. आणि त्याच पद्धतीने talk to your mother to find out what other things in the kitchen can give you safe natural colors. पहा, तुम्हाला या ठिकाणी काही उदाहरण दिलेले आहेत, हो की नाही? बीटरूट पासून पहिल्यांदा दिलेले आहे, नंतर पळसाची पाने आणि जास्वंदाची फुले, नंतर झेंडूची फुले, वेगवेगळे भाजीपाला या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा स्वयंपाकघरातील अजून कोणत्या वस्तू आपल्याला नॅचरल कलर म्हणून वापरता येतात याविषयीची चर्चा तुम्हाला तुमच्या आईसोबत करून ते मिळवून तुम्हाला नॅचरल कलर्स तयार करायची आहेत. ठीक आहे? तर आपल्याला सुद्धा काय बनायचं आहे? इको फ्रेंडली बनायचं आहे. आपण सुद्धा पर्यावरण पोषक बनायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ही सगळी तयारी करायची आहे. ओके, इन दिस वे वी हॅव डिस्कस्ड द युनिट 3.3 eco-friendly celebration. As a student, you have to also celebrate like Diwali, Ganesh Utsav, Dashera eco-friendly. This is the message of this lesson to you. Read this lesson again and again and complete all the activities and pointers on page number 61 and 62 and write this later in your notebook. Okay, thank you. Stay home, stay safe.